आता 2-3 दिवस झालं माझे व्हिडिओज पडले नाही. मी पूर्णपणे गायबच झालेली. आता का गायब झाले ते तुम्हाला पुढे सांगते. तर त्याआधी माझा हा राजबिंडा बघा कसा घोडा आडवा लावून तो त्या मणीला हात लावतोय आणि मला सांगतोय की तिला खाऊ खायचे खुणावून म्हणून. आता त्याला काही जास्त बोलताच येत नाही त्यामुळे तो खुणवूनच सांगतो फक्त. आणि इकडे हिला झोपवायचं म्हणलं माझ्या चिवताईला की माझ्यासाठी असं वाटतं की मला मोठा टास्कच दिलाय. आता तिला झोपून घेतलं आणि इकडे म्हणलं तयारीला लागावं. आता कांदा तळते म्हणल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल माझं काय चाललंय म्हणून. आता आज तयार करायला घेतलेली मी दम बिर्याणी. आता ही बिर्याणी जास्त करून आमच्या साहेबांना आवडत नाही तरी पण त्यातून पण मी तयारी करायला घेते का तर तोंडा वाटे त्यांच्या नाही त्यामुळे त्यांना जास्त काय आवडत नाही ती. त्यांना आवडती मसाल्यातली बिर्याणी. आता कुणाच्या तोंडाला चव नसल्यामुळे मी आज करायला घेतलेली म्हणून हीच घेतली. पण तरी पण त्यांना पण जास्त थोड्या प्रकारे आवडायला लागलेली आहे आता ही बिर्याणी. सो मी हीच करायला घेतली आणि त्यांना पुढं जाऊन आवडेल अशी मला वाटते ही बिर्याणी. आणि त्याची पण सगळी तयारी करायला. आता ही नॉनव्हेज सारखं होतंच आमच्यात पण मला जास्त काही शूट घेता येत नाही. आता नॉनव्हेजचं करायचं मुलांचं बघायचं का शूटचं बघायचं का घरातलं बघायचं मला हेच कळत नाही. त्यामुळे मी जास्त प्रकारे घेत नाही. आणि नजर हटली दुर्घटना घटली असा प्रकार बघा आमच्यात चालू असतो. हा देवराज आहे की नाही जरा इकडं तिकडं झालं की तिच्या जाऊन उराव बसणार तिच्या खोड्या काढणार तिला काहीतरी करणार. आता दोघं पण बारके येते म्हटल्यानंतर दोघांना पण काय बोलून चालता येते त्यामुळे मी त्यांच्या दोघांपासून उठत नाहीत. काही कामं करायची म्हणजे त्या दोघांना आजूबाजूला ठेवून कामं करत असते सगळी. आणि इकडे आता बघा दम बिर्याणी सगळी तयारी घेतली लेअर वगैरे हातरून घेतले सगळे. आता प्रॉपर काय शूट घेता आलं नाही त्यातून पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तेवढंच दाखवलेलं आहे जास्त काही दाखवलेलं नाही. आणि आता दम द्यायला घेतला. तर माझे व्हिडिओ आवडल्यास मला लाईक सबस्क्राईब फॉलो नक्की करा. आता 2-3 दिवस झालं माझे व्हिडिओ का पडले नाही तर मी पण आजारी आहे माझी 2 लेकरं पण आजारी आहेत सगळीच आजारी आहेत त्यामुळे व्हिडिओज घेता आले नाहीत मला. तर आजच्यासाठी बस एवढंच. बाय.